इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आगामी गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उल्हासनगर पोलिसांनी रूट मार्च करत शक्ती प्रदर्शन केले। या रूट मार्चचे नेतृत्व पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांनी केले। शहरातील संवेदनशील भागात पोलिसांनी फेरफटका मारत परिस्थितीवर अंकुश ठेवला। या शक्ती प्रदर्शनात विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन, मध्यवर्ती पोलीस स्टेशन आणि उल्हासनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गणेशोत्सव हा सण शांततेत आणि आनंदी वातावरणात पार पाडावा, तसेच शहरातील नागरिकांना सुरक्षेची खात्री मिळावी, हा या रूट मार्च मागचा प्रमुख उद्देश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले। आज उल्हासनगर उपविभागामध्ये आगामी येणारे गणेशोत्सव त्याचबरोबर ईद ए मिलादच्या अनुषंगाने उल्हासनगर पोलीस स्टेशन, मध्यवर्ती पोलीस स्टेशन आणि विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन या 3 पोलीस स्टेशनच्या हद्दीतून रूट मार्च त्याचबरोबर राईट कंट्रोल ड्रिल घेण्यात आली। या ड्रिलमध्ये उल्हासनगर पोलीस स्टेशन, मध्यवर्ती आणि विठ्ठलवाडी या तिन्ही पोलीस स्टेशनचे मिळून 15 अधिकारी आणि 75 अंमलदार या ड्रिलमध्ये सहभागी झाले होते। याचा उद्देश येणारे आगामी सण शांततेत उत्साहात पार पडावे, तसेच कोणताही अनुचित प्रकार गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या दरम्यान होऊ नये, त्यासाठी एरिया डॉमिनेशन करणे हा होता। धन्यवाद। त्याचबरोबर मी पोलीस प्रशासनातर्फे उल्हासनगरवासियांना आवाहन करतो, येणाऱ्या गणेशोत्सव त्याचबरोबर ईद ए मिलाद या सणादरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। त्याचबरोबर कोणतेही बेकायदेशीर कृत्य आपल्याकडून घडणार नाही याची खबरदारी घ्यावी, आणि जर कोणालाही असं निदर्शनास आलं, त्याचबरोबर कोणत्याही अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत असतील, कोणताही गैरप्रकार आपल्या आजूबाजूच्या परिसरात घडत असेल तर त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवावं किंवा 112 वर डायल करावं। सर्वांना येणाऱ्या गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या शुभेच्छा। धन्यवाद।